आमदाराच्या बहिणी आहे. आमदाराच्या बहिणी आता आम्हाला नवरीला धमकी देता येते की जास्त बोलायचं नाही, आमदाराची बहीण आहे. म्हणजे अगोदर म्हटलं बाप्पू जपत नव्हते काय? नाही जमत. प्रवीण देव म्हटलं पोटात असताना जरा त्याचे लक्षण असं वाटत आहे की हा काहीतरी मोठा माणूस होईल म्हणून. असं लहानपणी कसं वाटणार आहे. पण एका म्हटलं गावचा सरपंच झाला, सोसायटीचा अध्यक्ष झाला, जिल्हा परिषद सदस्य झाला. ये ना काकू तू सरम तर काय माय ये ना इकडे. तू काकू काय सरम ये ना इकडे. हो ये इकडे. पण आता म्हटलं पोरग तू आमदार झालं तुला कसं वाटू राहिलं? चांगलं वाटते. त्या चेहऱ्यावर तर म्हटलं काही फरकच नाही पडून आला बाप्पा. म्हणजे तो पोरग कर्तबगार होतोय तुला अगोदरच माहित होतं. तू माहेर कोणतं बाप्पा? सरपंच झाल्यावर काय फरक होता, जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर काय फरक होता, आता आमदार झाल्यावर काय फरक होता? सारखाच. शेवटी हे पुत्रप्रेम असते. पोरगा कितीही मोठा झाला तरी तो मायेसाठी हा पोरगाच असते, अशी आमच्या काकूची भावना आहे. खरंच सर्वसामान्य घर आहे आणि या सर्वसामान्य घराच्या जिल्हा परिषद सदस्य ते आमदार झाला असा माणूस आपण कोटीचेच पाहतात. तेही बच्चू कडू देशमुखच्या विरोधात येऊन या प्रवीण तायडे यांनी हे आमदारकी 12,500 मिळवली. खरंच असा पुत्र या मायेच्या पोटी आला आणि ते माय ज्यांनी असा पुत्र घडवला. तू कोण आहेस बापा? ती मी काकू आहे. लयच आनंद झाला बापा. हो आनंद झाला. तुम्ही कोण आहे मग? मी काकूच आहे. सांगू इच्छिते की आज माझा छोटा भाऊ हा आमदार झाला. याला आमदाराचं श्रेय तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे. जिल्ह्यात तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी आणि गल्लीतल्या कार्यकर्ता आणि शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष पातळीवर सर्वांनी काम केलं म्हणून आज माझ्या भावाला आज आमदारकीचं पद मिळालं. सर्व अचलपूर तालुक्यामध्ये तो बच्चू कडूचा बाले किल्ला होता. बाले किल्ला ज्यांनी आज प्रवीण तायडेंनी या बाले किल्ल्याला खिंडर दिली. हा इकडे ना जरा. तुझं नाव काय म्हटलं? रामदास गुरुडे. बाबा त्या गावातला माणूस म्हटलं आमदार झाला. लहान तू या चेहऱ्यावर खुशी दिसून खुशीच आहे आम्हाला. जिल्हा परिषद सदस्य झाला, आमदारी झालं. पण आम्हाला आनंदानं बोलतात, आमच्याशी चांगल्या गोष्टी करतात. नात्यानं गाव नात्यानं काय आहे? देर आहेत बापा 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 बाबा. मग तुझ्या देर तर आमदार झाला बापा. पण माणूस चांगला आहे की नाही? माणूस चांगला. जिल्हा परिषद सदस्य सरपंच झाला. आता तर बापा त्या गावाला जरा बच्चे कोळूलोय ते आले पाळून आला ना बापा तो. हा वय तुझं नाव काय? अक्षरा नितीन काळे. काळे असते तू आमदार झाले. तुला कसं वाटू राहिलं? चांगलं. तुला आमदार आणि खासदारातला फरक समजते ना? नाही. मग तू चांगलं कसे म्हणतो मग? म्हणजे गाव उडून राहिलं म्हणून तू उडून राहिली याच्यासोबत. तू बाई काय मी काय म्हणतो गावात सारा आनंदच आनंद आहे बापा. हो आनंदच आहे सगळ्या का. हो ना बाबा. तू आली शटर घालून काकू. तुझं नाव काय आहे? मी गेलोची होय. मी गेलोची. आज कशी काय आली या गावात? उभी आम्हाला आनंद झाला ना. प्रवीण पाटील झाले तर. तुझं नाव काय बाई? समीक्षा दिलीप पळसकर. पळसकर म्हणजे मी काय म्हणतो हे आमदार आणि खासदारातला तुला फरक समजते काय? आता आमदार झाले गावात तर म्हटलं फटाके ते बाया बापा काही कलोय करून राहिले. लहान बाया पाहायला आल्या. लहान लोक आहे ते. भाऊ आहे ना. भाऊ बापा तू लय मोठा आहे बापा. आमचे काका आहे. आम्हाला जे आतापर्यंत वाटलं ना तर आम्हाला आधीच खात्री होती की हे गावाचा विकास बदलीन म्हणून. आतापर्यंत काहीच नाही झालं. गेले 20 वर्ष. अरे बाबा ते 136 गावाचे आमदार आहेत म्हटलं. त्या गावाचा विकास काय घेऊन येईल तू? त्याने बच्चू कडूला पाळलं म्हणते, त्या एली पाळलं म्हणते. तर ते सगळ्यांची जिद्द होती. ते त्यांची जिद्द होती. ते त्यांनी जिद्दीची हे हमी केली त्यांनी. तू तर बापा होटिंग पळत नाही तरी लहान तुले त्या प्रवीण तायडेचा हे होऊन आला बापा. मग ते काका आहेत ना किती काय झालं ते या गावाचे आमदार झाले. ते लहान बापा हार टाकले लोक काय बाई. समृद्धी सुनील घुरडे. ते फटाके तर लच फुटून आले. दिवाळीच्या वेळेस एवढे फुटले नसते ना एवढे. काका आहे ना. नाव रोशन केलं ना गावाचं. त्या काय खर्च केला मग आता त्या बापानं नाही ना. तुम्हाला तसाच आनंद आहे ना?
फटाके लस फुटून आले बाबा दिवाळी सारखे. आमदार झाला त्या गावचा. हो चला ह्या गावात म्हटलं लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत आमदार झाल्यानंतर हो एक मिनिट, या गावात जो आनंद आहे ना पण त्या फटाके जे पाहता आणि इथे चौकात जे फुलांचा वर्षा झालेला आहे, खरंच हे गाव भाग्यवान आहे. जिल्हा ग्रामपंचायत सरपंच तोच माणूस म्हटलं जिल्हा परिषद सदस्य तोच माणूस आमदार साधी गोष्ट नाही ना. ती गोष्ट नाही, ते राजयोग आहेत त्याचे. हा राजयोग आहेत आणि कर्तबगारी आहे त्याच्यात तिची. सर्वाईला घेऊन चालणारा माणूस आहे. पाटील झाले तर हा खूप खुशी झाली. म्हटलं परिणी पाटील तू काय लेख बास का बाबा या गावची? बहीण आहे माझी. अच्छा नाव काय बाई तू? बहीण जरी असली तरी खुशी झाली मला. खुशी झाली. नाव काय म्हटलं? मंदा माणिकराव मोरसकर. चांगला आमदार म्हणजे साधी गोष्ट नाही ना बापा. आमचे देरच आहेत ते. आम्हाला लई खुशी झाली. हा हो आम्हाला झाली चांगली खुशी. हा बाई तुला असं वाटलं होतं का त्या गावातला माणूस आमदार होईल म्हणून? वाटलं होणार म्हणून आमदार. म्हणजे ते प्रवीण भाऊ तेवढे गुण आहेत का? पहिल्यांदा जिल्हा परिषदच्या वेळेस तुला आनंद झालता का? आता आमदार झाल्यावर आनंद? दोन्ही वेळा आनंद झाला आम्हाला. खूप दिसतं बापा. प्रवीण पाटील म्हटलं आमदार झाल्यावर तुला कसं वाटवलं आता? खुशी झाली आम्हाला. तुला कोण लागते गावात ना? तुम्ही म्हटलं सोबत अतुल गोळे तुम्ही झाले, त्याच्यानंतर भूषण चौखंडे झाले, हे सोबत राहिले. टू व्हीलर बांधले होते ना आमचे. टू व्हीलर नाही मागून फिरवून आम्ही. आता माणूस तगलाच होता. 35-30 एकर जमीन साऱ्या गोष्टी बरोबर. पण तरी तो माणूस जमिनीवर होता तेव्हाही. आता जमीन झाल्या म्हणून निघून आला. बच्चू कडोले पाळलं राजे हो. तेव्हा आम्ही तर बबलू देशमुख भुईसपाट महाराष्ट्रात नाव झालं. काय माणूस जमिनीवर राहिला की मोठाच होते. आता हवेत जेवढे हवेत होते ना ते सगळे हवेतच गेले. आणि मग माझं असं म्हणणं आहे की हे निवडून आले हे बरोबर आहे. पहिले दर्जा पाहिजे होता ना. कोणाले? हे जे पडले ना ते जेवढे मोठे झाले होते की ते खाली यायला तयारच होते ना. नाही पण महाराष्ट्रात म्हटलं अशा लढता झाल्या जसं बळवंतराव वानकडे हा भारतात प्रसिद्ध झाला. बरोबर. भारतात प्रसिद्ध असा झाला की बा त्यानं वानकडे जमिनीवर होता ना म्हणून आला. जे हवेत होते ते गेले. म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही बळवंतराव वानकडे व्होट केलं काय? करावंच लागलं ना. कोणाला लागलं म्हणजे यावेळेस मग तुम्ही हे बीजेपीचे कडून कसे काय आले यावेळेस? अरे सगळे मित्रच आहे ना हे. मित्र आहे म्हणून जे जमिनीवर आहे ते मित्र. त्याचा अतुल गोळे मित्र आहे म्हणलं इथंच आहे बाबा. का हो दादा तुम्ही तर लय झटले म्हणते बाबा. हे खास मित्र आहे तुम्ही म्हटलं लय झटले म्हटलं. नाही झटणं. पण तुम्ही दर्यापूर तालुक्यातले आणि ते प्रकाश भासगडला संबंध सोडून दिलं लागले बाबा त्या प्रवीण तायडेच्या माग. तुम्हाला असं वाटलं नाही का की हा माणूस इथं डमी उमेदवार टाक? लोक तर म्हणतात डमी उमेदवार आहे. अतुल गोळे यांची राहिलेली अर्धवट मुलाखत पुढच्या भागात पहा. गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल, माऊली दांडे, तालुका दर्यापूर. प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे.